कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे। मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे, बंदर खात्याचा। महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा 26% वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा, 26%। आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे। एवढा मोठा बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे 12 लाख तरुणांच्या नोकऱ्या आणि 2 हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे? त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर मराठी आहेत, जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहे, कामं करतायत आणि मोठे होत आहेत। मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला? हे ना जैतापूर नको, हे ना नाणार नको, हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आता कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे। चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोहोचत असेल तर कोणाचाच त्याला विरोध होता कामा नये असा मताचा मी आहे। म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे कोणीतरी दिली हे निश्चित आहे। कारण